शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. शिवाजी महाराज एक थोर पुरुष होते. त्यांची जयंती आपण मोठ्या थाटामाटाने दर साल साजरी करतो. तुम्ही मुले तर महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, भाषण करता. मग कोण बरे हे शिवाजी महाराज? अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली? छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळात सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल होता. बरेच राजे रयतेचा विचार न करता आपल्याच चैनविलासात दंग होते. असे असताना देखील काही राजे असे होते की त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी काम केले. ते म्हणजे उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय. हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. स्वराज्य म्हणजे काय? तर स्वतःचे राज्य. महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करण्याचे सर्वात मोठे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. आपण सर्व खूप भाग्यवान आहोत की आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात स्वराज्यात जन्माला आलो. म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवरायांपूर्वी या महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. त्या दोघांचे एकमेकात हाडवैर असल्याने नेहमी लढाया होत होत्या. रयत सुखी नव्हती. तिचे हाल होत होते. पूजा करणे, उत्सव साजरे करणे हे सर्व धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्नही मिळत नव्हते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे वतनदार होते, पण त्यांचे जनतेकडे लक्ष नव्हते. तेच आपल्या वतनासाठी आपापसात भांडत होते. अशी रयतीची अतिशय दयनीय अवस्था होती. हे सर्व शिवरायांनी पाहिलं. रयत सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतलं. वतनदारांना वठणीवर आणून चांगल्या कामाला लावलं. रयतेला त्रास देणाऱ्या सत्तांची झुंज दिली. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. ना हिंदू, ना मुसलमान, ना कोणता धर्मभेद. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. जय महाराष्ट्र, जय शिवराय.